राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी आता भरपूर असा उन्हाळा सुरू आहे, कडक ऊन पडतंय. आई मी भाजी आणली, कस काय भाजी? छान आहे ना, हिरवीगार आहे ना हिरवीगार आहे. मंडळी. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी तिच्या 10 पट ही भाजी चविष्ट आहे आणि महाराष्ट्रातील आहे ना सर्वात लाडकी आयुर्वेदामधली ही पुनर्नवाची भाजी आहे. आई, ह्या भाजीचा सर्वात प्रथम काय फायदा आहे बरं आपल्या शरीरासाठी? काविळी बरी करणारी भाजी ही. ताप येत असन, तापेच्या पोटे कावीळ होत असन, हां ती कावीळ नष्ट होते या भाजीने. आई, कावीळ जर झाली तर ह्याच भाजीच्या ज्या काड्या आहेत त्या आपल्या गळ्यात बांधतात ना? ह्या बाई हे लाकडं आहे का, हे लाकडं हे कट करून घ्या, त्या बारीक बारीक तुकडे दोऱ्यात बांधून गळ्यात बांधी त्या. एक 10-11 दिवसात आपली कावीळ बरी होती ना? कावीळ बरी होती. मेथीच्या भाजीपेक्षा खूप छान लागत ती. कुठलाच व्यक्ती या भाजी खायला कंटाळणार नाही हा. नाही नाही. म्हणजे निसर्गाची ताकद ही हा. हा, तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही पुनर्नवा भाजी आहे ना आपलं किडनी स्टोन आणि किडनी स्टोनचा खाडा काढण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाणारी ही पुनर्नवाची भाजी आहे. त्यामध्ये आपल्याला किडनीची सूज जरी असली ना ती अगदी 10 दिवसात कमी करते ही भाजी. सुजत वसरती हिनी. आता हे पावसा उन्हाळ्यामुळं लय सापडत नाही ही भाजी. आता हे कुठं ना कुठं सापडून शोधूनच आणावं लागत तिला. तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, ही भाजी आहे ना लघवीचे प्रमाण वाढवून शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. आपलं जे यकृत असतं ना, यकृतच सूज कमी करते ही भाजी. आणि आपल्याला जे लिव्हरचे आजार असतात ना त्या लिव्हरच्या समस्येमध्ये ना ही भाजी खूप उपयुक्त आहे. आता सूज आणि सांधेदुखी जर म्हटलं ना, शरीरात कुठेही सूज असल्यास, विशेष म्हणजे आपल्याला सांधेवात किंवा सांधेदुखीमध्ये पुनर्नवाच्या भाजीचे आहे ना सेवन जर तुम्ही केलं ना आपल्याला खूप असा आराम मिळतो 8 दिवसामध्ये. आणि उरला विषय रक्तदाब आणि हृदयाचा, यामध्ये असलेले पोषक तत्वामध्ये आहे ना ह्या भाजीमध्ये आहे ना इतके पोषक तत्व आहेत ना आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब आहे बरं का आई. अहो, ही भाजी आपल्या शरीरातली चरबी कमी करते बरं का. आणि आपलं वजन कमी करण्यास भरपूर ह्या भाजीचा हात आहे. हो, अनुषपोटी पानं घ्यायचे, हां असे 2-4 पानं घ्यायचे, कचा कचा चुरगळायचे, हां चमच्यात पिळायचे हां हां आणि ह्याचं सेवन करायचं. म्हणजे सकाळी आपल्याला पिऊन 1 चमचा रस घ्यायचा आहे. 1 चमचा रस प्यायचा ह्याचा. तर सकाळी उठल्या उठल्या घ्यायचा आहे ना. सकाळी अनुषपोटीच घ्यायचा. मंडळी मी तुम्हाला 21 दिवसाचा टाईम देतो. तुम्ही जर रोज सकाळी या पुनर्नवाच्या भाजीचा जर रस पिले अनुषपोटी, कंप्लीट 21 दिवस प्यायचा आहे आणि 1च चमचा प्यायचा आहे. 21 दिवसात आहे ना तुम्हाला किडनीचा त्रास कायमचा दूर होईल बरं का 21 दिवसामध्ये. कधी पण खायची, कधी पण सापडन तेव्हा खायची. आपल्याला जर असे 2-4 मोड जरी गवसले तरी घेऊन जायचे, पाला काढून घ्यायचा, त्याचं सेवन करून घ्यायचं. आई, फुलं पण येते त्याला ना? हा, हे काय याचे फुलं येतं वरचे फुलं, बी. आता फुलं येऊन गेले पण बी पांढरे, निळे, तांबडे कसले फुलं येते फुलं येते त्याला. म्हणजे याची ओळख खूप सोपी आहे. लय सोपी आहे ही भाजी आहे ना जास्त डिटॉक्स बाहेर काढते. डिटॉक्स म्हणजे जेवढे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ आहेत ना आई, हा, ते सगळं बाहेर पडून जातं विषारी घटक नाही का भाजी खाल्ल्याच्या नंतर. हो, आपल्या जशा कोथिंबीरला धने येतात तशीच आहे हा. तसंच आहे. हा, याची ओळख करायची लय सोपी. आणि आई, जेव्हा पाऊस पडतो पहिल्याच पावसात हीच भाजी सर्वप्रथम उगते बरं का. उगती. हा, बी पक्क झालेलं आहे ना, हे कसं पडू राहिले खाली हे, हे काय मग हे असं टाकायचं. हे भरपूर व्यवस्थित खुडून घेतली भाजी आता ना. हा, ही अशी भाजी खुडून घेतली. आई, ही भाजी कशी बनवायची आपल्याला? आपल्याला फक्त तेल मीठ टाकायचं आणि मुलती पालती करायची आणि खायची. हा हा ह्या भाजीला आहे ना काही मेहनत नाही लागत. हा हा आपल्याला 1 पळीभर तेल टाकायचं, मीठ टाकायचं. मंडळी, ह्या भाजीचं नाव खूप सोपं आहे. ह्या भाजीचं नाव आहे पुनर्नवा आणि ही भाजी तुम्हाला लगेच ओळख होईल. अशी असते या भाजीची ओळख. भाजीला असं बी येतं वरून. पानं बघू शकता, प्रत्येक पानाला असा तुरा राहतो छोटासा. खाली पानं असतात आणि वर अशा काड्या काड्या आणि तुऱ्या असतात असे. आता भाजी तुम्हाला ओळखू आली असन, वरती फुलं असतात, बी असतं आणि ह्या भाजीला असे खाली पानं असतात, हे बघू शकता. आणि खोडाला असे भरपूर पानं असतात.
घे डुबू डुबू. पाऊस पडल्यावर माती राहते त्याच्यावर. 2 पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेऊ. एक पाण्याने धुतली, आता दुसरं पाणी ओतलंय. कढई चुलीवर ठेवून घेतली. लसणाची फोडणी दिली का छान लागती. आता भाजी टाकून घेऊ आपण त्याच्यात. मीठ टाकून घेते आता, म्हणजे मिठाच्या पाण्यात शिजून निघती. आणि भाजीला पाणी नाही टाकायचं आई? नाही नाही, भाजीला पाणी सुटत आणि मीठ टाकल्यावर. मिठाच्या पाण्यातच भाजी शिजती ना? हा, ते काय आता सुटलं पाणी? म्हणजे पाणी सुटायसाठी लगेच मीठ टाकायचं, म्हणजे मिठाच्या पाण्यात शिजते. रानभाज्याला पाणी कधीच टाकायचं नाही शिजायला, कारण की रानभाज्यामध्ये पाणी भरपूर पाणी असतं ना. भरपूर राहतं ना. आणि मीठ टाकल्यावर आणखीनच पाणी सुटतं. शिजली भाजी? हा, हा, याला काय कवळीकाची भाजी राहते तवच शिजती. आता थोडं तिखट टाकीते मी. शेंगदाणे ते कुटेल होते ना, ते टाकून घेऊ शक आपण. मिरची शेंगदाण्याचं कूट पण येईल थोडं. हा, बस एवढ्या साहित्यात आपली भाजी तयार होईल नाही? झाली तयार. त्याला काही लई साहित्य नाही लागत. बरोबर आहे ना. लसणाच्या फोडणीत आणि लसणाची थोडीशी एक फोडणी, चमचाभर मिरची नाही का? चमचाभर मिरची टाकायची आणि 2 पळ्या तेल टाकायचं, झाली भाजी. मंडळी इतकी काय छान भाजी लागते ना खाण्यासाठी अशी. सोप्या पद्धतीने भाजी किती छान आहे. हा, म्हणजे रानभाजी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आणि मग- बनवायची तुम्ही ना. हा, तुमच्या काळात आई तुम्ही कुठं चुली मांडायची पुढं बी डोंगरावर? रानात मिरची संगच राहायची आणि भाकरीवर हा हा हा. मांडायची कढई, पातेलं असायचं आमच्या संग. केली भाजी, दुपारच्या जेवणाला खाल्ली. टेन्शनच नव्हतं आम्ही घेत कशाच. तुमच्या काळात मोबाईल नव्हते, काही काहीच नव्हतं. नव्हतं. गेलं पाणी आटून, आता उतरून घ्यावं लागेल. का तणारा मागं बनवायचं? गेलं, कामाला गेलं का बनवायच्या बायांनी. आणि तोंडी लावायच्या, हा, आम्ही तर कच्च्याच खायचोत. उतरून घ्यायच्या. आता हा, उतरून घेऊ ना. आता लागलं ना टाकायला. पाणी आटलं ना आता. कुणी कुणी पुनर्नवाची भाजी खाल्लेली आहे त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. आणि कोण कुठल्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून आणि कुठल्या राज्यातून व्हिडिओ बघत आहे ना, नक्की गावाचं नाव कमेंटमध्ये कळवा. आता मी आणि आई घेतो भाजीची चव, कारण की इतका काय भाजीचा सुगंध आलाय. सुगंध आला आहे की नाही. हा तर चला आता आपण दोघं जेवण करून घेऊ. हा, घेते उतरून आता. आई मी नंतर जेवला. नंतर जेव. बरं बरं मी जेवते. बरं बरं. अशी ज्वारीची भाकर, भाजी. आता आई, पा तू नेहमी ज्वारीची भाकर खाते? हा, बाजरीची बी आहे, ज्वारीची बी आहे. दोन्ही भाकरी आहे? दोन्ही- बाजरी ज्वारीची हा, गरमच? हा, गरम आहे ना अजून. बरं बरं. या तुम्ही बी जेवायला आता. आता मी भाजीची चव घेते कशी झाली मिठाला मिरचीला. आई छानच झाली असन भाजी. एकदम छान झाली. आणि त्यातली त्यात भाजी गरमागरम आहे, लई छान लागत असं. गरम गरम छान लागते. आई, आपल्या प्रेक्षकांनी जर ही भाजी खाल्लेली नसन आणि एखाद्या व्यक्तीने जर ती भाजी खाल्ली, हो. आपल्याच प्रेक्षकांनी, हो, तर त्यांना विश्वासच येणार नाही ही भाजी इतकी छान लागते. हा? असं. आपण मेथीची भाजी 40 रुपये जुडी, 50 रुपये जुडी आणि आणतो. 10 रुपये जुडी घेतो टायमाला, पण हा. त्याच्यापेक्षा 10 पट चविष्ट भाजी आहे. चविष्ट आहे. पुनर्नवा. हो, आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी अत्यंत गुणकारी. आणि फायद्याची पण, नाही का. मग मेथीच्या भाजीने तरी उष्णता होती, पित्त वाढत. हा, आणि का गाई, आज जर पाऊस पडला तर शहरात जेवढे घर आहे त्या शहरांच्या दारात ही भाजी लई उगती का. उगते ना, त्यांच्या अंगणात, पटांगणात, घरापाठी माग कुठं पण उगती ती. या भाजीला म्हणजे पावसाळ्याची. तोडच नाही का. हा हा. सगळ्यात जास्त भाजी जर कुठं सापडत असेल किंवा सुपी असेल, एक पाऊस पडल्या पडली ही भाजी उगते ना. या वाळूवर सुद्धा उगते. हा,
तर मग आई छान झाली ना भाजी. लय छान झाली. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कोण कुठल्या गावातून आणि राज्यातून व्हिडिओ बघत आहे ना, नक्की कमेंट करून कळवा. कुणी कुणी ही भाजी खाल्लेली आहे ना पुनर्नवाची, ती सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आई जेव मग पोट भरा आता. हा हा. तर चला मंडळी, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. तुम्ही पण अशा आयुर्वेदिक रानभाज्याचा शोध घ्या, आयुर्वेदिक काढे बनवा, आयुर्वेदिक रानभाज्या बनवा आणि आपले व्हिडिओ असेच नवनवीन बघत जा. म्हणजे तुम्हाला सुद्धा आयुर्वेदिक रानभाज्या माहीत होतील, ओळख होईल, ओळख होईल नाही का. माहिती होतील. हो. तर चला मंडळी, पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.